पशुपालक मित्रांनो, फार पूर्वीपासून एक आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकल्या जातात आणि न बोलणाऱ्याचं गहूसुद्धा विकलं जात नाहीत. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत ही म्हण एकदम त्यांच्या मातीत रुळलेली आहे. कारण की शेतकऱ्यांना बोलता येत नाही आणि जे काही व्यापारी आहेत, जे काही दलाल आहेत, जे त्यांच्या बोलबच्चनवर त्यांच्या बोलण्याच्या परिभाषेतून शेतकऱ्यांपेक्षा कित्येक पटीने नफा हा त्यांचा होत असतो. तर हेच जे आपण व्यापाऱ्यांची भाषा आणि दलालांची भाषा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करीत आहे. कारण की बऱ्याचशा व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करून ही एक शब्द मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवून जमा करून हा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, ₹100 ते ₹1,00,000 या जे काही सगळे आकडे आहेत, तर ह्या आकड्यांना, ह्या रकमांना, ह्या अमाऊंटला व्यापारी व दलाल बाजारामध्ये कशा पद्धतीने त्यांचा अर्थ असतो आणि ते कशा पद्धतीने त्या शब्दांचा वापर करतात. कारण की किती जरी पशुपालक जुना किंवा नवा असला आणि किती जरी गायीमधला, गुरांमधला माहितीदार तज्ज्ञ जरी असला, तरी पण व्यापारी आणि दलाल कधी काही शब्द बोलून व्यवहारामध्ये त्याला मात देतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळं व्हिडिओ एकदम खास होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला जर ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, ₹100 पासून ₹1,00,000 जर कशाला काय म्हणलं जातं, तर तुम्ही हे लिहून पण घेऊ शकता. तर मित्रांनो, ₹100 शिकारा असं म्हटलं जातं, ₹200 फडका असं म्हणतात, ₹500 कपडा असं म्हणलं जातं, ₹1000 ठोकन असं म्हणतात, ₹2000 डुकरा असं म्हणतात, ₹3000 धला असं म्हणलं जातं आणि ₹4000 नाकी असं म्हणलं जातं. तर मित्रांनो, नाकी ह्या शब्दाचा या ठिकाणी 2 अर्थ होतो. एक नाकी जो आहे तो ₹4000 म्हणलं जातं आणि एक नाकी हा अर्थ 40,000चा पण होतो. तर या ठिकाणी विषय असा आहे की जर काय शेळीचा, बोकडाचा जर व्यवहार चालला असेल, तर त्या ठिकाणच्या नाकीचा अर्थ होतो ₹4000 आणि गाई, म्हैस, बैल हे जर मोठे व्यवहार जर चालले असतील, तर त्या ठिकाणच्या नाकीचा अर्थ होतो ₹40,000. तर व्यवहार हा नेमकं कुठल्या जनावराचा चाललेला आहे, त्या संदर्भात हा नाकी शब्द वापरला जातो. तर ₹5000 कप असं म्हटलं जातं आणि ₹6000 सबई असं म्हटलं जातं. मित्रांनो, ₹6000 सबई आणि ₹60,000 देखील इथं सबईच म्हटलं जातं. तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे बारका व्यवहार आणि मोठा व्यवहार ज्या ज्या पण जनावराचा, ज्या पण प्राण्याचा व्यवहार चाललेला आहे, त्या जनावराबद्दल हा शब्द उल्लेखलेला असतो. 6000ला सबई म्हणजे हा शेळी, मेंढी, बोकड या संदर्भातला असतो आणि ₹60,000 सबई हा अर्थ गाई, म्हैस, बैल असा इथे उल्लेख केलेला असतो. तर ₹7,000 उनाबट असं म्हणतात मित्रांनो, ₹9,000 उनी असं म्हणतात, ₹10,000 गड्डी असं म्हटलं जातं. एक शब्द मित्रांनो खास अभ्यासपूर्वक मी सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून एक शब्द लिहून घेऊन तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, आणखीन पण आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ₹11,000 एकन असं म्हटलं जातं, ₹12,000 जोड असं म्हणतात, ₹13,000 गाफा असर असं म्हटलं जातं, ₹15,000 गिरीपंज, ₹20,000 सुती असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपण बऱ्याचशा जनावरांचे बाजार तुमच्यापर्यंत मी दाखवत असतो. तर नुसतं बाजार दाखवूनच काय म्हणजे ह्याचा ही नाही, तर बाजारामधला शब्दांचा, पैशांचा अर्थ पण आपल्याला समजला पाहिजे मित्रांनो. शेतकरी हा फक्त दूध काढणे आणि दूध विकणे इथपर्यंतच मर्यादित नाही, तर त्या पलीकडं जाऊन त्याला बाजारातल्या पण काही गोष्टी, बाजारामध्ये पण व्यवहाराला, रकमांना, अमाऊंटला काय शब्द उल्लेख असतो हे पण आपल्या पशुपालकांना समजावं. भविष्यात कधी ना कधी आयुष्यातून एकदा तरी ज्यावेळेस आपल्याला बाजारात जाण्याचा टाईम येईल, त्यावेळेस आपल्याला पण काही गोष्टी माहिती असायला पाहिजेत. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे. ₹25,000 कपसुती असं म्हटलं जातं, ₹30,000 मेठा असं म्हणतात, ₹35,000 कपावणी असं म्हणलं जातं आणि ₹40,000 नाकी. तर ₹4,000 पण नाकी आलेलं आहे आणि ₹40,000 पण नाकी आलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय होतो आता तुम्हाला तर पुरेपूर समजलेलंच आहे. ₹40,000 नाकी आणि ₹4,000 नाकी यामधलं अंतर. तर ₹45,000 साडेनाकी असं म्हटलं जातं
50,000 रुपयाला ऐवज असं म्हणतात. जरी सहजासहज एखादा व्यापारी जरी म्हणला ना ऐवजच्या वर 1 रुपया पण येणार नाही, तरी ते दलालाला आणि व्यापाऱ्यांना किंवा इतर जाणकार लोकांना ते कळलेलं असतं. तर हा विषय असतो. 55,000 रुपयाला साडेऐवज असं म्हटलं जातं आणि 60,000 रुपयाला सबई, 6,000 रुपयाला सुद्धा सबई आणि 60,000 रुपयाला सुद्धा सबई मगाशी सांगितल्याप्रमाणे. 65,000 रुपयाला साडेसबई म्हटलं जातं मित्रांनो. फक्त थोडंसं लक्षात घ्यायच्यात ह्या गोष्टी आणि एकदम सोप्या आहेत. आपल्या पण मराठी भाषेतल्या ह्या गोष्टी आहेत. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये, कुठल्या कोर्समध्ये किंवा कुठल्या विद्यापीठात ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी ज्या आहेत ह्या बाजारामध्ये दलाल आणि व्यापारी ह्या पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या ह्या शब्द ही चालत आलेले आहेत आणि हे फक्त व्यापाऱ्यांना आणि दलालांनाच माहिती असतं. सोशल मीडियाच्या स्मार्ट युगामध्ये आत्तापर्यंत म्हणजे बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. पण पहिलं जे काय आपल्या आजोबा पणजोबांच्या काळामध्ये ह्या गोष्टी ज्या होत्या फक्त व्यापारी आणि दलाल यांच्यामध्येच चालत असायच्या. तर तुम्ही पण ह्या गोष्टी जाणून घ्या मित्रांनो. कुठल्या अर्थाला, कुठल्या शब्दाला काय अर्थ आहे, कुठल्या अर्थाची काय किंमत आहे. तर 70,000 रुपयाला उनाबट असं म्हटलं जातं. 75,000 रुपयाला साडे उनाबट. 80,000 रुपयाला बट. मित्रांनो लक्षात राहायला एकदमच सोपं आहे आणि ह्याच्यात अवघड असं काहीच नाही. 85,000 रुपयाला साडेबट. 90,000 रुपयाला उणी आणि 95,000 रुपयाला साडेउणी आणि 1,00,000 रुपयाला पेटी किंवा बंडल असं म्हटलं जातं. मित्रांनो 100 रुपये ते 1,00,000 इथपर्यंत मी तुम्हाला सगळ्या शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत आणि हे अर्थ तुम्ही लिहून पण घेऊ शकता. जे काय आपले पशुपालक बाजारात जाणार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करू शकता, जेणेकरून त्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. कुठलाही दलाल त्यांच्याकडून कमिशन काढणार नाही किंवा व्यापारी असन आपली गाई, म्हैस, शेळी, मेंढी, बोकड जे काय आपण बाजारात विकायला नेतो त्याच्यामधून कोणीही कमिशन काढणार नाही, जेणेकरून पुरेपूर रक्कम ही शेतकऱ्याच्या खिशात येईल किंवा शेतकऱ्याच्या खिशातून आगाऊ पैसे दलालांना जाणार नाहीत आणि गाई, म्हैस, बैल जे काय आपल्याला वस्तू जनावर घ्यायचं असेल त्याच्यातून आगाऊ पैसे, एक्स्ट्रा पैसे त्यांना जाणार नाहीत आणि आपल्याला असं खंत वाटणार नाही की आपल्याला ही 5,000 रुपयांनी महाग लागली किंवा 10,000 रुपयांनी महाग लागली किंवा आपली शेळी मेंढी असेल किंवा गाई म्हैस असेल ही 3,000, 10,000, 5,000 स्वस्त गेली किंवा दलालाला आपल्याकडून एवढे पैसे गेले, असे कोणाचीही उणीव राहणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असताल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. दुसरा एक विषय असतो मित्रांनो की हातांच्या बोटांवरून आकडेवारी करणे, तर तो विषय मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.